जालन्यात पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा कळस। बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पकडण्यासाठी पीडितेला घेऊन लावला सापळा। आरोपीनं पीडितेचं अपहरण करून पुन्हा केला बलात्कार। ज्या दिवशी उद्धव ठाकरेजी त्याबद्दलचा निर्णय जर वेगळा घेतला तो या सरकारचा शेवटचा दिवस असेल। उद्धव ठाकरेंनी वेगळा विचार केला तर सरकार पडू शकतं। अजित पवारांनीही केलं भाकीत। सरकार विरोधातली भूमिका लवकरच जाहीर करण्याचा दिला इशारा। टीका करणं हे वर्तमानपत्रांचं कामच आहे। सामनातून सतत होणाऱ्या टीकेवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची मवाळ भूमिका। म्हणाले, युतीमध्ये सर्व आलबेल। ठाण्यातल्या घोडबंदर रोडहून मुंबईकडे जाणारा फ्लायओव्हर 6 वर्ष झाले तरी अजूनही अपूर्णच। खर्च वाढला, वाहतूक कोंडी मात्र तशीच, पण फ्लायओव्हर काही पूर्ण होईना। सिंहस्थ कुंभमेळ्यांवर 348 सीसीटीव्हींची असणार नजर। नाशिकमध्ये कंट्रोल रूमचं उद्घाटन। ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम। दर्शनासाठी पुणेकरांची सकाळपासूनच गर्दी। आणि बाहुबली या तेलुगू सिनेमाने रचला इतिहास। पहिल्याच दिवशी कमावले 50 कोटी रुपये। एकूण 5 भाषांमध्ये रिलीज झालाय बाहुबली।